प्रश्न आधी सोडू. चला प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5. मंत्री महोदय प्रश्न क्रमांक 5. सभापती महोदय छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, दिनांक 10/12/2024 को सुप्रीम कोर्ट ने हाई कोर्ट के आदेश के अनुसार दिए गई सहमति के नियमों को स्वीकार कर लिया है। इस आधार पर तहसील कार्यालय द्वारा 18/2/25 को मौजे कांबा, तालुका कल्याण, जिला थाने के सर्वे नंबर 35, 52, 64, 77 और 125 की जगह के अधिकार रिकॉर्ड से महाराष्ट्र शासन का नाम हटाकर पहले ही नाम पर दर्ज रखने का आदेश जारी किया है। इस आदेश के अनुसार नाम दर्ज करने की प्रक्रिया अभी तक पूरी क्यों नहीं हुई और ये प्रक्रिया कब तक पूरी होगी? पहला। सर, दूसरा, आदिवासियों से ज़मीन हड़पने वाले गैर किसान भू माफियाओं पर सरकार ने क्या कार्रवाई की है और क्या कार्रवाई की जा रही है? तीसरा सर, मेरा क्वेश्चन है, भू माफियाओं को फर्जी किसान प्रमाण पत्र जारी करने वाले तहसीलदार और संबंधित अधिकारियों पर क्या कार्रवाई की गई और इस पे कार्रवाई कब तक पूरी होगी? माननीय अध्यक्ष महोदय, आदि तर अबू आदमी जी ये जगह कोई आदिवासी नहीं है, आजू बाजू की जगह आदिवासी है। और इसके लिए अगर इसकी हिस्ट्री देखेंगे, बहुत लंबी चौड़ी हिस्ट्री है। ये जमीन जो है 1986 से मामला चल रहा है। माननीय अध्यक्ष महोदय, ही जमीन काही बसून बोलू नका अबू आदमी जी, ही जमीन काही आदिवासी नाही। ही जमीन या ठिकाणी जर सुरुवात झाली तर फार मोठी हिस्ट्री आहे। तशी रेव्हेन्यू केस आहे। मौजा कांबा 186.06 एकर ही जमीन जी आहे, ही जमीन ती मामलतदाराची होती आणि त्या मामलतदारांनी जमीन फडकेंना विकली। फडकेंनी मग ती शहाला विकली। फडकेंनी शहाला विकली, मामलतदारांनी फडकेला विकली, फडकेंनी शहाला विकली आणि मग शहाला विकल्यानंतर मधल्या काळामध्ये आमच्या लोकांनी त्याच्यावर कूड चढवला। कूड चढवल्यावर त्या ठिकाणी कुळानी भांडण केलं। कुळानी भांडण झाल्यानंतर लांब लांब भांडत चालत गेलं। कधी एसडीओनी कुळाच्या बाजूने निर्णय दिला, कधी ॲडिशनल कलेक्टरनी शहाच्या बाजूने निर्णय दिला, मग अप्पर आयुक्तांनी शहाचं रद्द केलं। मग तेव्हाचे 2014चे मंत्री, महसूल मंत्री यांनी शहाच्या बाजूने दिला। मग केस पुनर्निरीक्षणामध्ये आली। पुनर्निरीक्षणामध्ये पुन्हा शासन जमा करण्याचा निर्णय झाला। मंत्री महसूल यांनी 2019मध्ये शहाच्या बाजूने दिली। मग त्याची रिट पिटिशन झाली उच्च न्यायालयामध्ये। उच्च न्यायालयामध्ये 2016चं प्राधिकरण तयार झालं। या ठिकाणी शेवटी ही तहसीलदारनी पुन्हा सरकारचे नाव चढवली। मग पुन्हा हायकोर्टमध्ये गेली। हायकोर्टमध्ये त्या ठिकाणी निकाल लागला की याच्यामध्ये त्या ठिकाणी तडजोड जो नामा केला, मग शहानी हे जे आहे या लोकांनी तडजोडनामा केला। तो तडजोडनामा हायकोर्टमध्ये चालला। मग तो सुप्रीम कोर्टमध्ये गेला। सुप्रीम कोर्टमध्ये मग शहाचा आणि त्या ठिकाणी कुळाचा, जे कुळ आहे त्याच्या ठिकाणी आपले या ठिकाणी विष्णू आपले याच्यातले कुळ जे आहेत, या कुळांनी आपसामध्ये सुरोसे, देवराव सुरोसे या कुळांनी आणि शहानी आपसात सुप्रीम कोर्टमध्ये या ठिकाणी सामंजस्य करार झाला आणि आता शेवटी ही जमीन आता शाह आणि सुरोसेच्या नावाने झाली। आणि त्यामुळे ही आदिवासी जमीन नव्हती, ही मामलतदाराची जमीन होती। आणि ती करत करत 1986 पासून 2025 पर्यंत सुप्रीम कोर्टाच्या निकालाने अंतिम आता शाह आणि 3 कुळ असे म्हणून या लोकांच्या नावाने आता ही जमीन झालेली आहे। त्यामुळे या जमिनीत आता कुठलाही अर्थ राहिला नाही। चला पुढे जाऊया। प्रश्न क्रमांक 6.